नमस्कार, मी नितेश लोखंडे एलएस मराठीमध्ये तुमचं स्वागत करतोय। सलग 5 दिवस जो पाऊस आहे हा संपूर्ण तालुक्यात रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडतोय। रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर केला असून प्रशासनाने शाळेला सुट्टी देखील जाहीर केलेली आहे। माझ्या पाठीमागे आपण दृश्यातून पाहू शकताय की काळ नदी असेल, अंबा नदी असेल, सावित्री नदी असेल, या तिन्ही नदींनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। सावित्री नदीच्या पुरामुळे महाड शहराला पुन्हा एकदा पाण्याने विळखा घातलाय। सलग 5 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदी जी आहे हे तुटरी भरून वाहते। महाड शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत, तर बाजारपेठ, सुकड गल्ली, क्रांतीस्तंभ परिसर, दस्तुरी नाका आदी भागात पुराचे पाणी शिरल्याने व्यापारी आणि नागरिकांची मोठी धावपळ उडाली। रात्रीपासूनच व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानामधील माल सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली, मात्र नागरिकांनाही 4 चाकी आणि दुचाकी वाहने उंच व सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केली। शहरातील अनेक भागात रात्री 5 ते 10 फूट पाणी साचलं होतं, मात्र महाड शहरातील नदीकाठच्या परिसर प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांचा गाळ उपसा करण्यात आला, मात्र एवढा खर्च करूनही पुराच्या पाण्याने पुन्हा शहराला विळखा घातलाय। या उपाययोजनांच्या परिणामावर प्रश्नचिन्ह आता नागरिकांकडून देखील उपस्थित केला जातोय। दरम्यान प्रशासनाने सावित्री नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून आवश्यक असेल तरच बाहेर पडा, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन देखील करण्यात आलंय। जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलीस आणि एनडीआरएफचे जवान देखील महाडमध्ये दाखल झाले असून संपूर्ण या गोष्ट हालचालीवरती लक्ष देऊन आहेत। मात्र महाड शहराला पुन्हा एकदा पुराच्या पाण्याने विळखा घातला असून 21 ला आलेला महापूर पुन्हा एकदा पुनरावृत्ती करतो की काय अशी भीती आता व्यापारी वर्गातून होते। नितेश लोखंडे, एलएस मराठी, रायगड।